लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत असते. ज्याने कोणी रुक्मिणीच्या विरोधात तक्रार केली आहे त्याला कसं पकडायचं हाच विचार ती करत असते. अन्वीसुद्धा तिच्या सोबत असते. ती सिंधूला विचारत असते की सिम्मा आता आपण काय करायचं, नक्की कोणी आजीच्या विरोधात तक्रार केली आहे हे कसं शोधून काढायचं. आणि त्यानंतर ती सिंधूला सांगते की सिम्मा मला असं वाटत आहे की घरातीलच कोणीतरी तक्रार केली असणार. मात्र सिंधू म्हणते की मला नाही ग असं वाटत, त्यापेक्षा मला असं वाटत आहे की काकूंच्या बाहेरच्या शत्रूंपैकी कोणीतरी ती तक्रार केली असणार काकूंना बदनाम करण्यासाठी. मात्र ते कसं शोधून काढायचं तेच कळत नाही. आणि त्यावर अन्वी म्हणते की तुझी पोलिसांमध्ये ओळख असेल ना, मग आपण पोलिसांची मदत घेऊ. त्यावर सिंधू म्हणते की अगं ते शक्य नाही, कारण मी आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये सांगून आले आहे की मीच काकूंच्या विरोधात तक्रार केली होती आणि त्यांना सोडवलं आहे. मग आता मी परत त्यांची मदत कशी काय घेऊ. आणि सिंधूचं ते बोलणं अन्वीच्या लक्षात येतं. मात्र त्यानंतर ती पुन्हा एकदा सिंधूला म्हणते की मला खूप स्ट्रॉंगली असं वाटत आहे की तक्रार आपल्या घरातीलच कोणीतरी केली आहे. त्यामुळे सिंधू विचारात पडते. तर दुसरीकडे रुक्मिणी एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते. त्याचवेळी राणी तिथे येते. रुक्मिणी तिला म्हणते की जर तू त्या सिंधूची वकिली करण्यासाठी आली असशील तर माझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही. मात्र राणी तरीही म्हणते की काकू मी सिंधूची बाजू घेण्यासाठी इथे आले नाही आहे, पण मला खरंच असं वाटते की सिंधूने तुमच्या विरोधात तक्रार दाखल केली नाही. मी बाहेर काही बोलले नाही, पण माझा सिंधूवर पूर्ण विश्वास आहे आणि आपण सर्वजण तिला ओळखतो ना. मात्र काकू म्हणते की माझा त्या मुलीवर अजिबात विश्वास नाही. मला पूर्ण खात्री आहे की तिनेच तक्रार केली होती आणि विनूच्या उपचारासाठी आपण दुसरे डॉक्टरसुद्धा बोलावू शकतो. तुला तिची लाचारी पत्करण्याची काही गरज नाही. आणि त्यावर राणी म्हणते की काकू विनूचे उपचार दुसरेही डॉक्टर करू शकतात माहिती आहे मला, मात्र विनूचा फक्त सिंधूवरच विश्वास आहे आणि मला खरंच असं वाटतंय की तक्रार तिने केली नसणार. मात्र रुक्मिणी काही ऐकून घ्यायलाच तयार नसते. तर दुसरीकडे राजश्रीला घडलेला प्रकार पुन्हा पुन्हा आठवत असतो आणि ती रत्नाकरला म्हणत असते की तुम्ही बघितलं ना, सिंधूने माझी खोटी शपथ घेतली नाही, याचाच अर्थ की तिने तक्रार केली नाही आणि त्यामुळे ती खूपच खुश असते. ती म्हणत असते की मला माहिती होतं सिंधू कधीच असं वागणार नाही. तर रत्नाकर म्हणतो अगं हेच तर मी तुला कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय, मात्र तू माझं ऐकूनच घेतलं नाही. त्यावर राजश्री म्हणते खरं तर सिंधूमुळे मला आणि राघवला जो त्रास झाला आहे ना, त्यामुळे मला तिचा खूप राग येतो. ती समोर आली की मला दुसरं काही सुचत नाही, पण माझा तिच्यावर विश्वासही आहे कारण मी तिला मुलीप्रमाणे जीव लावला होता. आणि त्यानंतर ती हे सुद्धा म्हणते की सिंधू घरातल्यांची नेहमीच काळजी घेते, प्रत्येकासाठी ती काही ना काही करत असते. आजसुद्धा रुक्मिणी वहिनींना सोडवण्यासाठी ती खोटं बोलली. मला खरंच तिचा खूप अभिमान वाटतो. आणि राजश्रीचं ते बोलणं ऐकून रत्नाकरही खुश होतो. मात्र त्यानंतर राजश्री काळजीने त्याला विचारते की तक्रार नक्की कोणी केली होती हे सिंधू शोधून काढेल ना. आणि त्यावर रत्नाकर म्हणतो की हो, ती नक्की शोधून काढेल, तू नको काळजी करू. तर दुसरीकडे रेश्मा तिच्या रूममध्ये बसलेली असते. ती मनाशी म्हणत असते की सिंधूने सांगितलं आहे की ती त्या माणसाला शोधून काढेल, म्हणजे ती नक्कीच काहीतरी हालचाल करणार. त्यामुळे मला सावध राहायला हवं आणि तिच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवायला हवं. आणि त्यानंतर ती हसतच म्हणते की वा रेश्मा, हे सगळं आता तुलाही जमायला लागलं आहे. मात्र त्याचवेळी ऋषभ तिथे येतो. रेश्माला इतका आनंदात बघून तो विचारतो की काय झालं, एवढी खुश का आहेस तू. मात्र त्यावर रेश्मा लगेच चिडते. ती म्हणते की तुला काही प्रॉब्लेम आहे का. त्यावर ऋषभ म्हणतो की माझ्या घरच्यांना त्रास होत आहे म्हणून जर तू खुश असशील तर हो, मला आहे प्रॉब्लेम. मात्र त्यामुळे रेश्मा लगेच त्याच्याशी वाद घालायला सुरुवात करते. तर ऋषभ म्हणत असतो की तू तक्रार केली नाही आहेस ना, मग एवढी चिडतीयस का. मात्र त्यावर रेश्मा काही उत्तर न देता रागातच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे रुक्मिणी देवासमोर हात जोडून उभी असते आणि देवाची माफी मागत असते. ती म्हणत असते की मी आत्तापर्यंत सिंधूसोबत जे वागत आले आहे आणि यापुढे जे वागणार आहे त्यासाठी मला माफ कर, कारण मला माहीत आहे की सिंधूने माझ्या विरोधात तक्रार केली नव्हती आणि ती पोलीस स्टेशनमध्ये खोटं बोलली आहे. मात्र मला खरंच ती या घरात नको आहे.
आणि तिला घराबाहेर काढण्यासाठी ही संधी माझ्याकडे चालून आली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा तर मी घेणारच. कारण आता माझ्या विरोधात तक्रार कोणी केली होती हे सिंधूला शोधून काढता येणार नाही. तिला पोलिसांची सुद्धा मदत घेता येणार नाही आणि त्यामुळे मी मुद्दामच तिला हे काम करायला सांगितलं. आता संध्याकाळी तिला जेव्हा तो माणूस शोधता येणार नाही तेव्हा मी तिला या घराबाहेर काढेल आणि त्यानंतर ती बाकीच्यांकडे जाते. रुक्मिणीला बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तर रुक्मिणी त्यांचे आभार मानत म्हणते की आज जो काही प्रकार घडला ना त्यामध्ये तुम्ही सर्वजणी माझ्यासमोर ढाल बनून उभ्या राहिलात, त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला आहे आणि ती सगळ्यांचे आभार मानते. तर राणी म्हणते, काकू तुम्ही असं परक्यासारखं का बोलताय? मात्र रुक्मिणी हसतच तिला सांगते की मला इथे कोणीही परकं नाही आहे. आणि त्यानंतर ती पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते आणि प्रत्येकाला भेटवस्तू देते. त्यामुळे सगळ्याजणी खुश होतात. रेश्मा मात्र हसतच मनाशी म्हणत असते की या म्हातारीच्या मनात चांगलीच दहशत बसली आहे. त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते. रुक्मिणी तिलाही त्या ठिकाणी बोलावून घेते आणि तिला विचारते की घड्याळात किती वाजले आहेत माहिती आहे ना? त्यावर सिंधू हो म्हणते. तर रुक्मिणी तिला सांगते की तुझ्याकडे फक्त संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे. तक्रार कोणी केली होती ते शोधून काढायला, नाहीतर बॅग भरायची आणि या घरातून बाहेर पडायचं. त्यावर सिंधू म्हणते की मला पुरावा सापडला आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. रेश्मा तर खूपच घाबरलेली असते. तर ऋतुजा विचारते कोणता पुरावा? त्यावर सिंधू सांगते की माझ्या आप्पांच्या ओळखीचे एक पोलीस आहेत, त्यांना सांगून पोलीस स्टेशनमधील कॉल रेकॉर्डिंग मागवून घेतला आहे. म्हणजे त्या कॉल रेकॉर्डिंगमधून आपल्याला समजेल की तक्रार नक्की कोणी केली होती. त्यावर राजश्री तिला विचारते म्हणजे तक्रार करणाऱ्याने आपलं नाव सांगितलं नाहीये का? त्यावर सिंधू सांगते नाही, पण आवाजावरून आपण त्या माणसाला ओळखू शकतो. आणि ते ऐकून रेश्माच्या पायाखालची तर जमीनच सरकते. ती खूप घाबरलेली असते. तर इतर सर्वजण काहीच बोलत नाही. रुक्मिणीसुद्धा काळजीत पडते आणि त्यानंतर सिंधू तेथून निघून जाते. त्यानंतर संध्याकाळी सर्वजण त्या कॉन्स्टेबलची वाट बघत असतात. बराच वेळ झाला तरी तो आला नाही, म्हणून सिंधू काळजीत असते. तर रुक्मिणी तिला सतत आठवण करून देत असते की तुझ्याकडे फक्त संध्याकाळपर्यंतचाच वेळ आहे, नाहीतर बॅग घ्यायची आणि या घरातून बाहेर पडायचं. मात्र त्यावर रत्नाकर रुक्मिणीला समजावतो की सिंधूवर विश्वास ठेव. मात्र रुक्मिणी काही ऐकत नाही आणि त्यामुळे अन्वी म्हणते की अगं तू सिंधू मामीला घराबाहेर काढण्यासाठी किती डेस्परेट होत आहे, असं वागणं बरं नाही. मात्र रुक्मिणी तिला गप्प बसायला सांगते. आणि त्याच वेळी रेश्मा मध्येच म्हणते की मला खूप बोर होत आहे, मला शॉपिंगला जायचं आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. सर्वजण तिला समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र ती सगळ्यांना उलट उत्तर देत उगाच चिडचिड करत असते. तर रुक्मिणी तिला सांगते की जा, तुला शॉपिंगला जायचं आहे ना, जा मग. आणि मग ती पटकन घराबाहेर पडते. मात्र तिच्या या हालचालीमुळे सिंधूला आणि अन्वीला तिच्यावर संशय येतो. तर रेश्मा शॉपिंगला न जाता घराबाहेरच थांबलेली असते आणि त्या कॉन्स्टेबलची वाट बघत असते. थोड्याच वेळामध्ये तो कॉन्स्टेबल तिथे येतो. रेश्मा त्याला सांगते की तुम्ही सिंधू सावंतसाठी पेनड्राईव्ह घेऊन आला आहात ना? त्यावर तो हो म्हणतो. तर रेश्मा म्हणते मग तो पेनड्राईव्ह मला द्या, त्यांनी तो पेनड्राईव्ह मला घ्यायला सांगितला आहे. आणि त्याच वेळी सिंधू तिथे येते आणि रेश्माला विचारते की अजून किती थापा मारणार आहेस ग तू? आणि सिंधूला बघून रेश्मा खूप घाबरते. तर सिंधू तिला सांगते की ती कंप्लेंट तूच केली होती, हे आता सिद्ध झालं आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रेश्मानेच कंप्लेंट केली होती हे कळल्यानंतरही सिंधू तिचं नाव घरात कोणालाही सांगत नाही आणि त्यामुळे तिला सावीला घेऊन घराबाहेर पडावं लागतं. मात्र त्याच वेळी राघव त्या ठिकाणी येतो आणि सिंधूला थांबवतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.